मनसे नेते बाळा नांदगावकर बोलतात, थेट जाऊयात। मतदारांना खुश करण्यासाठी शिंदेंनी सरकारवर भूर्दंड पाडलाय आणि हा निर्णय घेतलेला आहे। सरकारची परिस्थिती पाहिली तर आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नाही। राज्य सरकारमधल्या बसणाऱ्या लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे की आता 9,500 कोटीचं लाख हजार कोटीचं कर्ज आपल्या डोक्यावर ऑलरेडी आहे। अजून किती कर्ज घ्यायचं आणि किती आपण काय करायचं त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते। थँक्यू। सर, एक शेवटचा प्रश्न, मंत्रालयामध्ये आता स्मार्ट प्रवेश दिला जाईल, अशा पद्धतीची एक नियमावली येते, ऑनलाईन प्रवेश दिले जातील, त्यामुळे आता सगळं येणाऱ्या ग्रामीण भागातून येणाऱ्या मला वाटतं हे सगळे नंतरचे विषय आता आधुनिक भारतामध्ये आधुनिक गोष्टी घडायला पाहिजेत, पण या आधुनिक भारतामध्ये लोकांचा लोकशाहीवरील विश्वास जो आहे ना तो आता कमी होत चाललेला आहे आणि म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी बॅलेटवरती म्हणजे मतपत्रिकेवरती निवडणूक जर घेतली तर त्याचा फायदा झाला आहे। नाही, मला असं वाटतं या बाबतीमध्ये कुठल्याही धर्माचं कोणावर बंधन नसावं या मताचं मी आहे। त्याचं कारण असं की आपण आपला धर्म आहे, आपला धर्म आपण सांभाळलाच पाहिजे आणि दुसऱ्या धर्माचा सन्मान करायला पाहिजे। त्यामुळे केंद्र म्हणजे कल्याण डोंबिवलीवाल्यांनी हे असं प्रकारचा निर्णय घेतला असेल तर मला वाटतं काय तो योग्य निर्णय असं मला वाटतं। मनसे नेते बाळा नांदगावकर यांची ही प्रतिक्रिया। निवडणुका आता बॅलेट पेपरवरती घ्यायला पाहिजेत कारण निवडणूक आयोगावरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। याबरोबरच लोकांना त्रास होत असेल तर असली कसली भूतदया, कबूतरखान्यांवरून सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे। कबुतरांपासून जीव धोक्यात येत असेल तर विचार करायला हवा असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय।